कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। लोकांची सेवा करण्यासाठी निवडून येता मग त्यांनाच का मारता असा थेट सवाल न्यायालयाने केला। इतकंच नाही तर पोलिसांच्या तपासावर सुद्धा न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत तपास अधिकाऱ्यांना सुद्धा बदलण्याचे संकेत दिले आहेत। नेमकं न्यायालयात काय घडलं आणि कोणते आदेश देण्यात आले पाहूयात। सत्तेची खुर्ची सेवेसाठी असते, दहशतीसाठी नाही। लोकप्रतिनिधी हात जोडण्यासाठी निवडून येतात, हात उगारण्यासाठी नाही। आणि जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा न्यायालय आरसा दाखवतं। डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना नगरसेवक म्हात्रेची कोर्टाने चांगलीच खरडपट्टी काढली आहे। रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि न्यायालयानं मारकुट्या म्हात्रेला चांगलं सुनावलं। कोर्टाच्या आदेशानं मला जो बोध घ्यायचा होता तो मिळाला, समाजात जो संदेश जायचा होता तोही गेला। आता माझ्या जामिनावरील स्थगिती उठवा, हव्या त्या अटी घाला, मात्र कारागृहातून सोडा अशी विनंती रमेश म्हात्रेनं कोर्टात केली। तर तुम्ही सार्वजनिक आयुष्यात आहात, लोकांची सेवा करण्यासाठी आहात, मग लोकांना का मारता असा सवाल कोर्टानं केला। निवडणूक येताच लोकांकडे मतं मागता, त्यांची सेवा करण्याचं आश्वासन लोकांना देता आणि निवडून आल्यानंतर त्यांची डोकी फाईल्सने खुर्च्यांनी फोडता। आम्हाला आश्चर्य वाटतं अशा शब्दांमध्ये कोर्टाने मारकुट्या म्हात्रेवर ताशेरे ओढले। सुनावणीत म्हात्रेच्या वकिलांनी जामिनाची मागणी केली, मात्र न्यायालयाने घटनेची गंभीरता अधोरेखित केली। डॉक्टरांना मारताना रक्तदाब वाढला नव्हता, मात्र अटकेनंतर बीपी वाढल्याचं सांगितलं जातं असा उपरोधिक टोला न्यायालयानं लगावला। त्याचवेळी न्यायालयानं पोलीस तपासावरही नाराजी व्यक्त केली। आतापर्यंत प्रभावी तपास झालाच नाही असं निरीक्षण नोंदवलं। तपास कल्याण झोन 3 पोलीस उपायुक्तांकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले। 2 दिवसात तपास हस्तांतरित करण्यास सांगितले आणि शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। म्हात्रेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला एकदम आदराने वागवलं, त्यामुळे तपास अधिकारी का बदलू नयेत असा सवाल न्यायालयानं केला। डॉक्टर मारहाण प्रकरणात गेल्या 3-4 दिवसात पोलिसांनी काय केलं असंही कोर्टानं विचारलं। आमच्या ते लक्षात आलं, कोणताही तपासच झाला नाही। असे हल्ले वकिलांवर झाले तर काय होईल असा संतप्त सवालही कोर्टानं केला। दरम्यान तक्रारदार डॉक्टरांनी अद्यापही धमक्या मिळत असल्याचं न्यायालयाला सांगितलंय। जीवाला धोका असल्यामुळे कल्याणला जबाब नोंदवण्यासाठी येऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। यावर वाशिममध्ये दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले। डॉक्टर जीव वाचवतात, त्यांच्यावर हात उगारणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणं हीच लोकशाहीची गरज आहे। त्यांचा कॉर्पोरेटर आहे शिंदे साहेबांच्या पक्षाचा म्हात्रे। तर तुम्ही जर बघितलं असेल व्हिडिओमध्ये, फार 5 किलोचं रजिस्टर घेऊन, पुस्तक घेऊन त्या बिचारा डॉक्टरला तिथं तो मारत होता। महिलांना सुद्धा त्याने हाणमार तिथं केलेली आहे। त्यावेळेस त्याचं वय हे जास्त नव्हतं का असा प्रश्न जो कोर्टाने त्या ठिकाणी विचारतो योग्यच विचारलेला आहे। कुठं ना कुठं तरी एक चांगली ॲक्शन अशा अहंकारी व्यक्तीवर होणं फार महत्त्वाचं आहे। नंतर कोणाचं धाडस होणार नाही एखाद्या डॉक्टरला नाही तर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला त्या ठिकाणी मारायचं। त्यामुळे कोर्ट म्हात्रेच्या बाबतीत जो कुठलाच निर्णय त्या ठिकाणी घेते ते योग्यच आहे। मुंबई उच्च न्यायालयाचं हे निरीक्षण केवळ मारकुट्या रमेश म्हात्रेपुरतं मर्यादित नाही, तर सत्ता म्हणजे सेवा आणि सत्तेचा गैरवापर केल्यास कायदा निर्भीडपणे उत्तर देईल हा स्पष्ट संदेश आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।